स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते लक्ष्मी ट्रॅक्टर, कळंब, तालुका आंबेगाव येथे मिळेल ट्रॅक्टर दुरुस्ती। संपर्क कानडे बंधू। लक्ष्मी ट्रॅक्टर, भक्कम ताकद, भक्कम विश्वास। नमस्कार, मी अरुण बाळश्रीराम चासकर, संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना। या माळुंगे पडवळ हद्दीमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची तशी पाहिली तर ही हद्द आहे आणि हा पूर्वी इथे एक फार मोठं, माझ्या माहितीप्रमाणे 60-70 वर्षापूर्वी एक तळं बांधलेलं आहे, परंतु हे तळं संपूर्ण हे काळ्या मातीतलं तळं आहे आणि आत्ता झालेल्या पावसामुळे हे संपूर्ण तळं भरलेलं आहे। परंतु आज परिस्थिती अशी आहे की ही भिंत इथं खचलेली गेलेली आहे आणि ही भिंत खचल्यामुळं हे पाण्याचा हे साठा हा फक्त 3 फुटावर राहिलेला आहे आणि पाऊस झाला तर हे तळं फुटण्याची दाट शक्यता आहे। हे तळं फुटलं तर खाली जवळजवळ 200-400 एकर जमिनीचं नुकसान होऊ शकतं, संपूर्ण जमीन खरडून जाऊ शकते आणि अनेक शेतकऱ्यांचं त्याच्यातून नुकसान होऊ शकतं। आणि त्या संदर्भामध्ये मी कामगार तलाठी जाधव साहेब यांना पण संपर्क केला होता। फॉरेस्टचे वनपाल सौ सोनल भालेराव मॅडम यांनाही मी संपर्क केला। त्यानंतर RFO या विभागाचे भोसले साहेब यांच्याशी मी बोललो आणि ह्या तळ्याची तातडीने इथे भरावा करणं गरजेचं आहे या संदर्भात त्यांना माहिती दिली। भोसले साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी ते म्हटले की तातडीने आम्ही इथे JCB लावून इथे जो खचलेला भाग आहे तो खचलेला भाग आम्ही भरून घेऊ अशी त्यांनी माझ्याशी बोललेले आहेत। परंतु परिस्थिती अशी की पाऊस जर वाढला तर फक्त हे तळं भरण्यासाठी आणि भिंतीवरनं पाणी उलटण्यासाठी फक्त 3च फुटाचा इथं राहिलेले आणि 3 फूट भरलं तर हे तळं 100% फुटणार आहे। म्हणून ह्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी तसं निर्देश दिलेले आहेत आणि ते काम करतो असे म्हटलेले आहेत। सर, आता तुम्ही आपण ज्या रस्ता उभे आहे ते खड्डे पडलेले आहेत, चिरा पडलेले आहेत। हो, आता पाहत तिथं फक्त त्या पाण्यापासून 3च फूट राहिलेले आहे। आपण जिथं उभं राहिलं आणि या भिंतीला पण चिरा गेलेली आहे, तिथं पाहिलं, समोर पाहिलं तर त्या काळी माती आहे आणि काळी माती ही पाण्यातून जर पाणी प्रवाह विचारला तर ते फुटणार हे 100%। आणि दुसरी परिस्थिती अशी की या तळ्याला सांडवा पण नाही। सांडव्याची परिस्थिती आहे की सांडवा जो आहे तो त्याची हाईट 6-7 फूट उंच आहे आणि हे फक्त 3च फूट याचं राहिलेलं आहे पाणी। मग याचंही त्यांना एकच इथं एक पर्याय आहे की 3-4 फुटाचा इथं भराव केला तातडीने तर हा होणारा धोका टळू शकतो। आणि त्या संदर्भात मी भोसले साहेबांशी पण बोललेले आणि ते तसे बोललेले की संबंधित अधिकाऱ्यांना तसे त्यांनी निर्देश दिलेले की संध्याकाळपर्यंत JCB पाठवतो म्हणून। त्याच्या जर आधी जर पाऊस झाला आणि तळ भरलं तर नाही, तसं तर अजून 2-3 फुटाचा आपल्याला अवधी आहे पाणी भरण्यासाठी, तर तोपर्यंत आता सध्या पाऊस थांबलेला आहे। पाऊस चालू आहे, दिवसा पण पाऊस चालू आहे। हो, त्यामुळेच आणि पाण्याचा प्रवाह तळ्यामध्ये पाणी येते आता ऑलरेडी। पाऊस झाल्यामुळे लगेच पाणी तळ्यामध्ये आता ऑलरेडी येते, परंतु आता JCB ते म्हटले 1-2 तासामध्ये JCB पाठवतो। तर आता आपण वाट पाहू, या परिस्थितीला आपण काही करू शकत नाही।